तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की बरेच दिवस झाला आपल्या चॅनल व्हिडिओ येत नव्हता, कारण की मुंबई पोलीस संदर्भात मी यूट्यूब चॅनल काढलेला आहे आणि त्याच्यावर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजपर्यंत देत आलेलो आहे आणि इथून पुढे देखील देणार आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की मुंबई पोलीसचा जो फायनलचा कट ऑफ आहे तो मुंबई पोलीस सिलेक्शन यादीमध्ये आपलं जर नाव येत असेल तर आपल्याला किती मार्क पाहिजे. जर तुम्ही मुंबई पोलीस तुम्हाला वर्दी मिळवायची असेल, वर्दीसाठी किती मार्क पाहिजेत, वर्दीसाठी मार्क पाहिजे आणि फायनल कट ऑफमध्ये मुंबई पोलीस तुम्ही झाला समजा, अशी तुम्हाला आज कट ऑफ सांगणार आहे. जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर, आणि एवढ्या मार्काचा कट ऑफ लागणार आहे किती सांगणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे, मुलांचा आणि मुलींचा. मुंबईच्या वर्दीसाठी मार्क जेवढे लागणार तेवढे मग कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अजून देखील तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर, कारण की आजपर्यंत मुंबई पोलीस भरतीचा कट ऑफ सांगत आलेला आहे आणि कट ऑफ जायचं कुठलाही फेक कट ऑफ नसतो, कारण की प्रत्येक वर्षीचा कट ऑफनुसार अभ्यास करून हा कट ऑफ काढलेला असतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की मुंबई पोलीसचा कट ऑफची तारीख किती असणार आहे, किती तारखेला कट ऑफ लागणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये कट ऑफ लागणार आहे, म्हणजे फेब्रुवारी, कारण शिवजयंतीच्या आधी लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे 19 फेब्रुवारीला, त्याच्या आधीच मुंबई पोलीसचा सिलेक्शन यादी येऊन जाणार आहे आणि तुम्ही 100% पोलीस होणार आहात. आता किती तारखेला करेक्ट लागणार आहे तर तुम्हाला सांगणार आहे, तर 5 तारखेचा अंदाज आहे. 5 तारखेला GR येऊ शकतो आणि आजपर्यंत काल एक GR आलेला आहे. आणि मुंबई पोलीस भरतीचा जो फायनलचा कट ऑफ आहे तो अंतिम यादी कधी लागणार आहे तर त्यांनी सांगितलं आहे की 5 तारखेच्या दरम्यान लावण्यात येईल असे यादी देखील सांगितलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही माहिती मी आमची सांगत नाही, तुम्हाला फक्त ओरिजिनल माहिती आपल्या यूट्यूब चॅनल येत असते तीच माहिती तुम्हाला आजपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथून पुढे देखील करणार आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो ओपनच्या मुलांचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे जाऊ शकतो आणि एवढा कट ऑफ लागू शकतो का नाही हे देखील तुम्हाला सांगणार आहे. कारण की ओपनच्या मुलांचा जो कट ऑफ आहे तो 129 ते 130 मार्काचा ओपनच्या मुलांचा जाऊ शकतो. ओपनच्या मुलांचा म्हणतोय मी, जेवढे जर ओपनच्या मुलांना मार्क असतील, कारण की बरेच जण म्हणतायत की सर एवढा कट ऑफ लागणार नाही, एवढा कमी अरे किती कट ऑफ आहे एवढा का आतापर्यंत सांगा मला. कारण की दरवर्षीचा तुलनेचा अभ्यास करतो मी, कारण की दरवर्षी प्रत्येक वेळेस असं म्हणतात की कट ऑफ हाय लागू शकतो, 140चा कट ऑफ लागणार का असं बरेच जण म्हणतायत. पण तसं काय होणार नाही. 130चा कट ऑफ जास्तीत जास्त डोक्यावरनं पाणी गेलं एवढं जर कट ऑफ लागला तरी 130 पर्यंत मुलांचा कट ऑफ जाऊ शकतो. आणि मुलींचा देखील सांगणार आहे, तर 120 ते 125 मुलांचा 130 ते 129 ते 130 आणि मुलींचा 120 ते 125 अशा प्रकारे कट ऑफ जाऊ शकतो. ह्याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही ओपनच्या मुलींचा, कारण की पेपर देखील अवघड होता, त्याच्यामुळे कट ऑफ देखील ह्यावेळी जरा बरोबर लागणार, मापात लागणार आहे. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा देखील होत्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील आले होते परीक्षेसाठी. त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले, कारण की काही जणांची टोटल जास्त आहे, 100 मार्क देखील टोटल झाले नाही बऱ्याच जणांची. कारण की परीक्षेला लेखी परीक्षेमध्ये त्यांनी ग्राउंडमध्ये 50 पैकी 50 मार्क घेतले आणि लेखीमध्ये 40-45 असे मार्क पडलेत. म्हणजे काय असे विद्यार्थी आहेत की लेखीला बसून देखील 100 मार्क टोटल देखील होत नाही त्यांचे, असे देखील विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की कट ऑफ हाय जाणार नाही. मला आजपर्यंत जेवढ्या कमेंट आलेल्या आहेत, आजपर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांनी फोन केलेले आहेत सर की सर आमचे 102 मार्क पडतात, आमचे 108 मार्क पडतात, म्हणजे विचार करा त्याला मार्क किती पडले असतील. कारण इकडं लेखीला जर ग्राउंडला जर त्यांनी 40-45 मार्क घेतले असतील तर इकडं 50-55 मार्क पडलेत. म्हणजे अशा प्रकारे जे मार्क पडले त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका की कट ऑफ हाय जाणार का. तर तुम्हाला आज ओरिजिनल माहिती सांगत आहे की कट ऑफ हाय जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे आणि ओरिजिनल माहिती ती मी तुम्हाला आजपर्यंत सांगत आहे, इथून पुढे देखील सांगत आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा भावांनो. कारण आता ओपनचा झाला, ओबीसीचा सांगतो मित्रांनो, ओबीसीचा कट ऑफ बघा. तर ओबीसीच्या मुलांचा 125 ते 127 मार्कापर्यंत कट ऑफ जाऊ शकतो ओबीसीच्या मुलांचा. कारण की जास्ती लय सांगण्याचा अर्थ नाही, एवढाच कट ऑफ जाणार आहे. आजपर्यंत आपण रेकॉर्ड बघितला असेल, पाठीमागचा इतिहास बघितला असेल. आता बरेच जण म्हणले की सर इतिहास बदलू शकतो, तसं काय होत नसतं भावांनो. कारण की दरवर्षीप्रमाणे कट ऑफ जो आहे तो लागत असतो, कारण कुठलाही बदल होणार नाही. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 100 मार्क देखील बऱ्याच जणांची टोटल नाही. म्हणजे असं आहे की समजा तिथं 10,000 मुलं जर परीक्षेला आली असतील, 10,000, तर 10,000 मधले त्यातले कमीत कमी 3,000 ते 4,000 मुलांचे 100 मार्क सुद्धा होत नाहीत. अशा प्रकारे जे विद्यार्थी असतात, त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला जर एवढे मार्क पडत असेल, तुम्ही 100% तुमचं वर्दी मिळवायची असेल तर एवढे मार्क तुम्हाला असणे आवश्यक आहे. आणि एवढे मार्क जर असतील तर तुमचं 100% सिलेक्शन होईल. आता होईल म्हणून सांगतोय कारण की अजून झालेलं नाही, कारण की 5 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला कळून जाईल की कोणाची किती पात्रता आहे आणि कोण 100% पोलीस झालेला आहे. आणि नवीन पोलीस भरती लगेचच आहे, कारण की ह्या पोलीस भरती जर तुम्ही नाही बसला तर नवीन पोलीस भरती लगेचच
मुंबई पोलीसचा फायनल कट ऑफ लागल्यानंतर लगेचच त्याची जाहिरात येणार आहे. त्याच्या मी एवढं देखील तुम्हाला सांगतो की नवीन पोलीस भरती 100% जाहिरात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जागा जी आहे ते पुणे शहरासाठी असणार आहे. कारण की पुणे शहरासाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल, आता आपण दरवर्षी काय होतं की मित्रांनो मुंबईला फॉर्म भरला म्हणजे मी मुंबईला भरणार, म्हणजे जिथं जास्त प्रवाह, जिथं जास्त संख्या असतात तिथं जास्त मुलं आलं असतात आणि जिथं कमी जागा असते तिथं कमी थोडक्यात मुलांनी निवडक मुलांनी फॉर्म भरला असतो आणि तिथं त्यांचं काम होऊन जातं. म्हणजे आपण असं करत नाही की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं व्हायचं. कारण आता मला अनुभव आहे दरवर्षी, कारण की आता ज्यावेळेस आम्ही भरती ठिकाणी असतो तिथं विद्यार्थी आलेले असतात. आता तिथं विषय काय होतो की जेवढे विद्यार्थी बघा येतात, कारण की जागा जास्त आहेत. काही विचारलं फॉर्म का भरला तर काय म्हणते, तर जर जागा जास्त आहेत, सर जागा जास्त आहेत. तर असं काय नाही भावनो, जिथं कमी जागा असते तिथं जास्त मुलं येत नाहीत, असं आपल्या दरवर्षीप्रमाणे अभ्यास आहे. आणि आता बघू शकता ओबीसीच्या मुलींचा कट ऑफ सांगतो तुम्हाला. तर ओबीसीच्या मुलींचा 111 ते 117 पर्यंत जाऊ शकतो ओबीसीच्या मुलींचा. त्यानंतर SC मुलांचा देखील कट ऑफ बघा तुम्ही, 123 मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो, 123 ते 125. आणि मुलींचा 110 ते 112 पर्यंत जाऊ शकतो मुलींचा SCचा. आणि त्यानंतर बघा एसटीच्या मुलांचा बघू शकता 124 मार्काचा जर तुमची टोटल होत असेल 124 ते 125 मार्क जर तुम्हाला पडत असतील तर तुमचा अंतिम यादीमध्ये नाव यायला काही हरकत नाही. आणि मुलींचा बघा 112 ते 113 अशा प्रकारे मुलींचा कट ऑफ देखील जाऊ शकतो. तर बघू शकता इकडे मुलं आणि इकडे मुलींचा कट ऑफ सांगितलेला आहे मी. त्यानंतर पुढचा कट ऑफ आहे आपलं VGA. बऱ्याच कास्ट आहेत आपल्या सांगत आहेत, कारण की निवडक याचं सांगत आहे, कारण की याच्यावर ओळखून जायचं. आता बरेच जण काय होतात की सर आमचा कट ऑफ तुम्ही सांगितलं नाही, ठराविकच कट ऑफ तुम्ही सांगता. तर ह्या कट ऑफवरून आपण अंदाज घ्यायचा की आपल्याला किती मार्क पडलेत. जर तुमची ओपनच्या लेवलमध्ये तुमचे मार्क असतील तर तुम्ही कुठल्याही कास्ट असाल, तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आलेलं एवढं लक्षात घ्यायचं. त्यानंतर ओबीसीचा बघू शकता, ओबीसी 125 ते 27. जर तुमचं कुठल्याही कास्ट दुसरे खालची म्हणजे दुसऱ्या किती कास्ट आहेत त्याच्या लेवलनुसार कास्ट असतील तर समजायचं आपलं ह्याच्यामध्ये नाव येऊ शकतं. अशा प्रकारे मी कट ऑफ ह्या ओपनच्या कट ऑफवरून आपण अंदाज काढायचा आहे खालच्या कट ऑफचा किती आपल्याला जर मार्क जेवढे पडत असतील. फक्त 100च्या आत नसून आणि 100 जे टोटल होते त्याने विचारू नये की माझं सिलेक्शन होईल का. त्याने आपलं गप घरी बसणे आणि बाकीच्यांचं फक्त स्टेटस बघणे की मुंबई पोलीसमध्ये निवड झाली ह्याच्याबद्दल फक्त असलं बघणे. बाकीचे फालतू कमेंट करायची गरज नाही. ज्यांना 100च्या लेवलमध्ये मार्क आहेत, 105 पर्यंत ज्यांना मार्क आहे त्यांनी शांत बसणे, गपचूप बसणे. फक्त एवढं सांगत आहे की मुलांचं सांगत आहे, मुलींचं काय असू शकतं. तर बघू शकता VGA तर 127 मार्काच्या मुलांचा आणि 128 पर्यंत मुलांचा जाऊ शकतो, 127 ते 28. त्यानंतर 112 ते 114 VGA. त्यानंतर NTPचा बघू शकता 125 ते 127 मार्काचा मुलांचा जाऊ शकतो. त्यानंतर मुलींचा 113 ते 114. कारण की भावना कट ऑफ जो आहे तो निवडक कट ऑफ काढलेला आहे, दरवर्षीप्रमाणे अभ्यास करून हा कट ऑफ काढलेला आहे. त्याच्यामुळे कुठलीही शंका घेऊ नका. तुम्हाला जर एवढी मार्क पडत असतील तर तुमचं सिलेक्शन यादीमध्ये 100% नाव होऊन जाईल. तर NTC झालं, NTB झालं, NTC झालं, NTC तर 123 ते 125 आणि 115 ते 116 अशा प्रकारे कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर पोलीस चाइल्ड इतर काय असतील OBC SC BC त्याचा देखील कट ऑफ अशा प्रकारे जाऊ शकतो. तर मी आजचा कट ऑफ सांगितला आणि ह्या कट ऑफची जी तारीख असणार आहे तर भावांनो मी सांगणार आहे की 5 फेब्रुवारीपर्यंत कट ऑफ लागू शकतो. कारण की परीक्षा झाल्यापासून 20 दिवसात लागत असतो. आता त्याच्या पुढे गेलेला आहे, कारण की आता परीक्षा होऊन कमीत कमी 10 ते 15 दिवस झाले तर अजून कट ऑफचे काय आलेलं नाही. पण काल एक GR आलेला आहे की मुंबई पोलीस भरती संदर्भात जे अंतिम यादी निवड यादी असणार आहे आणि वेटिंग लिस्ट असणार आहे ती देखील कधी लागणार आहे तर 5 फेब्रुवारीच्या दरम्यान लागू शकते. अशा प्रकारे पूर्णपणे GR आलेला आहे आणि तो GR देखील आपल्यापर्यंत आहे. आणि आणखीन तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण की नवीन नवीन माहिती आपल्यासमोर येत असते. आता मी तुम्हाला सांगितलं आहे कट ऑफ अशा प्रकारे लागणार आहे. आता बऱ्याच जणांचं ओपनचा कट ऑफ बघितला तर 130. आता बरेच जण म्हणतील सर एवढा कमी लागणार नाही, 135 लागू शकतो. असं काही होणार नाही, कारण की आजपर्यंत 135 कट ऑफ कधीच लागलेला नाही. तुम्ही मला दाखवा, जर कोण असेल माहितीतलं जास्तीत जास्त माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगायचं की सर ह्या वर्षी ओपनचा कट ऑफ 135 लागला, त्याचा मी सत्कार करायला तयार आहे आणि आपल्या चॅनेलवर त्याचा व्हिडिओ टाकून ते सत्कार करू. कारण की सर आमचा एवढा कट ऑफ लागला आहे आणि हे तुमची कसं काय एवढं कमी सांगताय. तर तसं काय होणार नाही भावनं, एकदम परफेक्ट कट ऑफ सांगितलेला आहे. अशा प्रकारे कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला संपूर्ण माहिती आजपर्यंत मिळत राहणार आणि इथून पुढे देखील मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.